चांगलं क्षेत्ररक्षण आहे. हा दीपक कर्णुक आणि पिंट्या 15,000. हे फलंदाज मैदानात मला समजलं नाहीये पिंट्या 15,000 हे नाव का पडलं. पिंट्या 15,000 म्हणजे हे मला आता समजलं की ते 15,000 पॉईंटला लीग मध्ये खरेदी केलेला खेळाडू आहे. 10 संघांनी त्यांच्यावरती बोली लावली होती. ड्रॉ मध्ये खेळ. पिंट्या सुर्वे त्यांचं महत्वाचं नाव. पिंट्या आणि आपण कर्णुक दीपक कर्णुक यांना फलंदाजी करताना पाहतोय. संतोष घारेला मात्र या ठिकाणी चांगला फटका लगावत असताना बॅकआउट पॉइंट रिजन मध्ये हा चौकार येतोय. 6 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. नक्कीच 7 धावा झाल्यात कारण की पहिल्या चेंडूवरती 3 धावा होत्या. थोडासा स्कोरिंग मिस्टेक आहे. आमचा स्कोररच जरा बाजूला पळालाय. पुढील चेंडू वेगवान चेंडू वेगवान प्रतिउत्तर काऊ कॉर्नर सीमारेषा पार षटकार. तीन चेंडू मध्ये आणि हा चौथ्या चेंडूवरती दणदणीत असा षटकार लगावत असताना दीपक कर्णुकच्या बॅट मधून आपण पाहतोय. दीपक कर्णुक चांगली फलंदाजी करतोय. आमचे श्रीकांत डीजे मात्र सतत चौथ्या रात्रीमध्ये सुद्धा जो जोश दाखवलाय त्यांनी लाजवाब. पुढील चेंडू संतोष गारे यांचा सुंदर चेंडू क्लासिक कव्हर ड्राईव्ह. विराट कोहली ची आठवण करून देणारा हा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. दीपक कर्णुकच्या बॅट मधून येतोय चौकार. करून देत असताना तब्बल 5 चेंडूवरती 17 धावा आतापर्यंत जमवल्यात. पुढील चेंडू फुलटॉस होता. चेंडू येतोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक गणेश देशमुख धावतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. थोडीशी आउटफील्ड त्या ठिकाणी अतिरिक्त उचली किंवा इकडे तिकडे करणारी होती. त्या कारणास्तव गणेशांनी फक्त चेंडू सहजरित्या अडवण्याचा प्रयत्न केला. 2 धावा मिळत आहेत. 19 धावसंख्या पहिल्या षटकामध्ये जमवण्यात यश आलंय. संतोष घारेवरती हल्ले चढवलेत मी तर म्हणेल. वैयक्तिक 5 चेंडू 16 धावांवरती खेळतायत दीपक कर्णुक. तर 1 चेंडू 3 धावांवरती खेळतात पिंट्या सुर्वे. पिंट्या सुर्वेंनी मागच्या सामन्या या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर चांगली कामगिरी जरूर केली आहे. आजच्या या रजनीमध्ये लीग स्टेजमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यांचा संघ जरूर कधी कधी एखाद्या खेळाडूचा जो दिवस नसतो ना तसंच काहीतरी आजच्या या रजनीमध्ये घडलं. परंतु आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर येत आहेत प्रभाकर देशमुख. वर्णे गावाला बिलॉंग करणारे प्रभाकर देशमुख आज कर्जत संघाचं नेतृत्व करताना गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू वेगवान चेंडू झेलबादची संधी आहे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. थोडीशी नक्कीच लांबी कमी पडली. कदाचित या ठिकाणी झेलबाद करण्याची संधी गमावली. 2 धावा मिळत आहेत. 2ने धावफलक पुढे सरसावतोय ते 21 या अंकावरती. पहिल्या षटकामध्ये पिंट्या आणि दीपक चांगली फलंदाजी केली आहे.
त्यानंतर आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये पिंट्याने आतापर्यंत या पारीमध्ये 2 चेंडूमध्ये 5 धावांवरती तो वैयक्तिक खेळतोय आणि दीपक खेळतोय तर 5 चेंडू 16 धावांवरती. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. प्रभाकर देशमुख गोलंदाजी मार्कवर पुन्हा इथं सज्ज. पुढील चेंडू सुंदर चेंडू बघा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वलन घेताना, कारण की फलंदाजाने आपली जी जागा होती ती नक्कीच या ठिकाणी सोडली होती, त्या कारणास्तव अजून थोडासा चेंडू बाहेर टाकला. थोडीशी हुशारी गोलंदाजाने या ठिकाणी नक्कीच दाखवली आहे. निर्धाव चेंडू सुटकेचा श्वास या ठिकाणी आपण पाहिला तर. पुढील चेंडू गतिवान चेंडू अगदी यष्ट्यांवरती आपण पाहतोय. पडल्यानंतर झपकन आतमध्ये आलेला हा चेंडू आपणास पाहायला मिळाला. जरूर सुरुवात आपण पाहिली तर चांगली झाली होती. दीपक मात्र अजूनही नॉन स्ट्राईक एंडवरती आहेत. 5 चेंडू 16 धावांवरती ते खेळत आहेत. बाद होणारे फलंदाज आपण पाहिले. पिंट्या सुर्वे बाद झालेले फलंदाज. प्रशांत खांडेकर बाहुबली ऑफ जामरुक टीम. चांगला फटका परंतु एकच धाव त्या ठिकाणी मिळणार. तानाजी कडू यांच्याकडे चेंडू नक्कीच गेला होता. थोडेसे दुखापतग्रस्त आहेत, शरीर साथ देत नाही. 40+ एकदा झालं ना मग हाडं सुद्धा वाजायला सुरुवात होतात. तसंच काहीतरी या ठिकाणी किती वेळा स्प्रे मारणार. पुढील चेंडू प्रभाकर देशमुख. आतापर्यंत प्रभावित करणारी गोलंदाजी कर्जत संघासाठी. अरे बापरे, मोठा मासा गलाला लागला होता. बालादादा धनवे यांनी केलेली चूक कदाचित महाग ठरू शकते. जीवनदान दीपकला मिळत आहेत. त्या दीपकने आपण पाहिलं तर संतोष घारे सारख्या गोलंदाजांवरती प्रति हल्ले चढवले. त्या दीपकला मिळालेलं जीवदान येणाऱ्या काही चेंडूवरती तर नक्कीच पाहायला मिळेल. प्रभाकर देशमुखने चांगली आतापर्यंत गोलंदाजी केली. अवघ्या 3 धावा खर्च केल्यात आणि बॅटची लिडिंग आहे. चेंडू लॉंग स्टॉप रिझन चौकार. मिळालं जीवदान याला मिळालं जीवदान, या फलंदाजाला मिळालं जीवदान. मेलेला कोंबडा मेलेला कोंबडा मेलेला कोंबडा जिवंत झालाय गाजविल मैदान. मिळालं जीवदान याला मिळालं जीवदान. धन्यवाद धन्यवाद. खरं तर फलंदाजाला जीवदान मिळाल्यानंतर आमचे DJ श्रीकांत जे आहेत ना, प्रत्येक वेळी बघा चांगल्या प्रकारची गाणी, म्हणजे एकदम जी वेळ आहे ती संधी साधली जाते आणि नक्कीच तेच गाणं या ठिकाणी वाजवलं जात आहे. आमचे कॅमेरामॅन आम्हाला कैद करत असताना फॉर्च्यून इव्हेंट्स संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी लाईव्ह प्रक्षेपण करत असताना खरं तर क्लिअरिटी इतक्या रात्रीमध्ये सुद्धा खूप चांगली क्लिअरिटी देत असताना गोलंदाजी मार्कवर जगदीश पालकर येत आहेत. लेफ्ट आर्म गोलंदाज. चुकीला आता मात्र माफी नाहीये, कारण की दीपक चा सोडलेला झेल कदाचित महाग ठरू शकतो. धाकटी पंढरीच्या विरोधात आपण पाहतोय
जय मल्हार 40+ संघ. एकूण धावफलक 26 या अंकावरती. 19 धावसंख्या होती पहिल्या षटकामध्ये आणि या षटकामध्ये 7 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं, चांगला चेंडू या ठिकाणी टाकलाय. खराब क्षेत्ररक्षण प्रभाकरचं त्या ठिकाणी आणि चेंडू थांबणार नाहीये. चौकार अर्जित होतोय. अशा प्रकारच्या चुका तुम्हाला या सामन्यातून नव्हे तर या स्पर्धेतून बाहेर पाडू शकतायत. चांद खांडेकर मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. नावाला साजेशी अशी कामगिरी त्यांच्या मार्फत नक्कीच होणार, यात मात्र शंका नाहीये. कारण की शरीरामध्ये खूप ताकद आहे. बाहुबली ऑफ जामरुख क्रिकेट टीम प्रशांतजी खांडेकर. नक्कीच या व्यक्तींनी सुद्धा असंख्य असे खेळाडू त्यांच्या गावामध्ये नक्कीच आपल्या गावासाठी घडवलेत. आज त्यांचा संघ सुद्धा चांगला खेळ ग्रामीण क्रिकेटमध्ये करत असताना सुरेख गोलंदाजी जगदीश पालकर. लूप चेंडू नक्कीच 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 चांगला चेंडू टाकलाय. लेग बाय स्वरूपाची एक धाव मिळते. कदाचित आपण पाहिलं तर सुरेख चेंडू होता, सुरेख चेंडू. चला धावबाद होत आहेत. कुठे फलंदाज बाद झालाय नक्कीच पंच सांगतायत की नॉन स्ट्राईक एंडला बाद झालाय, परंतु चेक करा बोलतायत. स्ट्राईक रोटेशन होऊ शकते. डॉट चेंडू असं काही नियम नाहीये. नॉन स्ट्राईक एंडला जाऊ दे. आम्ही या ठिकाणी वरती डाव स्थिरावलाय. अजूनही उर्वरित 2 चेंडू आहेत ना, जर मोठे फटके जर आले तर नक्कीच वर्चस्व राखलं जाईल. ते धाकटी पंढरी. यस, माफी असावी, परफॉर्मन्स होता तो. चांगला फटका शफल होऊन नक्कीच पुढे सरसावून हा षटकार लगावलाय. धन्यवाद
धन्यवाद धन्यवाद. दीपक कर्णुक मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. षटकार लगावत असताना 9 चेंडू आतापर्यंत 26 धावा त्यांनी जमवल्यात. संघाला खूप महत्वाची गरज होती आणि या सामन्यामध्ये चांगले प्रदर्शन करत असताना 9 चेंडू 26 धावांवरती खेळतायत. एकूण धावफलक जाऊन पोहोचले ते 38 वरती. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. जय मल्हार संघ मात्र चांगली कामगिरी करतोय. शॉर्ट पिच चेंडू बॅकफुटला जाऊन कट केला. एक धाव पूर्ण. स्क्वेअर कटचा दर्जेदार फटका. बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये चेंडू अडवणार. फेकी करणार तत्पूर्वी एक धाव पूर्ण. थोडीशी मिस फिल्डिंग होती त्याचंच कारण. 2 धावा पूर्ण आणि नक्कीच नक्कीच या ठिकाणी धावबाद होतोय. फलंदाज धावबाद होतोय. येशील
चांगलं प्रत्युत्तर या ठिकाणी देत असताना आपण पाहतोय प्रभाकर देशमुख यांना पहिल्या षटकामध्ये पहिल्या सत्रात आपण पाहिलं तर संतोष घारे याच्यावरती हल्ले चढवले होते दीपक कर्णुक आणि पिंटा यांनी तब्बल 19 धावसंख्या जमविली होती आणि या दुसऱ्या सत्रामध्ये धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपुष्ट झाला आहे धावफलकावरती धावा लागली त्या 14 एक मोठा फटका या ठिकाणी या चेंडूवरती जरूर येण्याची अपेक्षा असेल ती कर्जत संघासाठी शेवटचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू जातोय पॉइंट रिजन मध्ये झेल पकडलाय झेल संपलाय प्रभाकर देशमुखचा खेळ डीजे सुंदर फटका बालादादा धनवी यांच्या बॅट मधून येतोय चौकार अशाच फटक्यांची नितांत गरज आहे यहाँ हर कदम कदम पे धरती बदले रंग
जातोय. पाहिलं तर षटकार चौकार बॅक टू बॅक 2 चेंडूवरती आलेत. पुढील चेंडू दर्जेदार फटका, चेंडू लॉंग ऑन सीमा रेषा पार, षटकार षटकार षटकार. 27 धावांची गरज होती 12 चेंडूमध्ये आणि 3 चेंडूमध्ये तब्बल 16 धावा जमवल्यात. समीकरण बालादादा धनवी यांनी बदलून टाकले. 9 चेंडू 11 धावांची गरज. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, शॉर्ट आर्म पूल चेंडू आपण पाहतोय जातोय मिडविकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षण करणार, अडवणार, फेकी, तत्पूर्वी 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. संयमी क्रिकेट बालादादा धनवी यांच्या मार्फत पाहायला मिळतंय. समीकरण बदललंय. 8 चेंडू 9 धावांची गरज. पहिल्या षटकामध्ये पारड जड होतं ते जय मल्हार संघाचं, परंतु या षटकामध्ये तब्बल 4 चेंडूमध्ये 18 धावा जमवल्यात. टेनिस बॉल क्रिकेट मधलं एक मोठं नाव बालादादा धनवी थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. नक्कीच नक्कीच चांगली फलंदाजी करत असताना यष्टी रक्षण खराब. शैलेशने केलीये चुकी, संघाला पडेल महाग. चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं प्रशांतदादा यांनी, परंतु चुकी होतीये तिकडे. चुकीचं रूपांतर 2 धावांमध्ये सामना अशा प्रकारच्या चुकांमुळेच गमावला जातोय. कारण की एक एक धाव या क्रिकेटच्या खेळामध्ये खूप महत्वाची आहे मित्रांनो, आणि ती धाव वाचवण्याचा प्रयत्न जरूर केला होता खांडेकर यांनी. पुढील चेंडू बालादादासाठी चांगला फटका. चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये, थांबणार नाहीये चेंडू. चौकार चौकार चौकार. बालाचाच परफॉर्मन्स इथे झाला. एका बालादादा धनवी यांनी सामना पूर्णपणे खुला केला आहे, परंतु मित्रांनो या धावा सुद्धा वाचवल्या जाऊ शकतात. जोपर्यंत शेवटची धाव निघत नाहीये, शेवटचा चेंडू पडत नाही, तोपर्यंत कोणताच संघ विजयाची गॅरंटी घेत नाही. परंतु गणेश देशमुख, बालादादा धनवी नामवंत फलंदाज आहे. बालादादा धनवीने आपण विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये 45 धावा जमवल्या होत्या आणि या सामन्यामध्ये 25 धावांवरती खेळतायत. सुंदर फटका, चेंडू येतोय तो मिड विकेट रिजन मध्ये आणि चौकार चौकार चौकार. सामना विजयी होतोय. स्क्वेअर लेग
तर लेग साईडला फक्त 3च क्षेत्ररक्षक लावले होते. तर मॅन ऑफ द मॅच नो डाऊट पुन्हा एकदा आला रे आला, कर्जतचा बाला आला. टॉसला या, टॉसला चला.